नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 28 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजचा महत्त्वपूर्ण पहिला प्रश्न असणार आहे की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुकतंच जे आपले भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्याविषयी काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं ते भारताचे 13व्या क्रमांकाचे पंतप्रधान होते आणि भारताचे ते सलग 2 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत, 2004 ते 2014 या कार्यकाळामध्ये. त्यासोबतच त्या अगोदर ते 1991 ला भारताचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. 1982 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि भारतामध्ये त्यांना अर्थक्रांतीचा दीपस्तंभ म्हणून ओळखलं जातं. त्याविषयी आपल्याला थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस पी.व्ही. नरसिम्हा राव 1991 ला भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून काम पाहत होते आणि त्यावेळेस जी काही भारताची अर्थव्यवस्था आहे मित्रांनो, ती खूप प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आलेली होती आणि त्यावेळेस या अडचणीमधून काढण्याचं काम हे आपल्या भारताचे अर्थमंत्री असणारे मनमोहन सिंग यांनी त्यावेळेस करून दाखवलेलं होतं. आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये ते ज्यावेळेस अर्थमंत्री होते भारताचे, त्यावेळेस भारतामध्ये एल-पी-जी धोरण अर्थात लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन धोरण हे आखण्यात आलेलं होतं आणि त्याचाच आज परिणाम आहे मित्रांनो, भारतामध्ये सध्या आर्थिक प्रगती ही झालेली आहे. आणि हे जे काही एल-पी-जी धोरण आहे ते का लागू करण्यात आलेलं होतं किंवा हे धोरण का अंमलबजावणी करण्यात आलेलं होतं, त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण 1990 ला भारताची जी आर्थिक स्थिती आहे मित्रांनो, अतिशय वाईट झालेली होती. कारण जी भारताची अर्थव्यवस्था होती ती अगोदर फक्त सरकारद्वारे चालवली जायची. म्हणजे जे काही उद्योगधंदे असतील, गुंतवणुका असतील, ते सरकारच्या मालकीचे असायचे. खाजगी गुंतवणुकीला किंवा खाजगी उद्योजकतेला कोणताही वाव किंवा स्कोप या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्हता. आणि समजा कोणी खाजगी जर करणारही असेल तर त्याच्यासाठी खूप सारे रेस्ट्रिक्शन्स, बंधनं त्यावर सरकार लादत होतं. म्हणून कोणी खाजगी गुंतवणूक करायला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या देशामध्ये बाहेरून कोणीही यायचं नाही. आणि त्याचाच परिणाम असा झाला होता की 1990-91 मध्ये भारताची आर्थिक स्थिती ही अत्यंत दयनीय झाली होती. भारत हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलेला होता मित्रांनो. आणि त्यावेळेस एल-पी-जी धोरण राबवण्याचा जे काही सल्ला आहे ते मनमोहन सिंग यांनी त्यावेळेसच्या पंतप्रधान पी.व्ही. नरसिम्हा राव यांना दिलेला होता आणि त्यांना ते स्वीकारलं. आणि आज त्याचा परिणाम दिसून येत आहे मित्रांनो की भारत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत आहे. त्यावेळेस काय झालेलं होतं की जी भारताची आर्थिक स्थिती आहे ती खूप डबघाईला आलेली होती. भारतावर खूप मोठे संकट हे आलेले होते. त्यावेळेस फक्त 7 दिवसच पुरेल एवढं परकीय चलन हे भारताकडे शिल्लक राहिलेलं होतं. म्हणजे 7 दिवसच आपण इतर देशांकडून जर काही खरेदी करायचं असेल डॉलरच्या फॉर्ममध्ये, तर तेवढंच चलन आपल्याकडे राहिलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मग त्यावेळेसच्या सरकारने काय केलं होतं की जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील भारताचं जे काही रिझर्व्ह असलेलं सोनं होतं ते IMFला गहाण म्हणून ठेवलं आणि त्या बदल्यात त्या IMFने भारताला कर्ज दिलेलं होतं. आणि त्या बदल्यामध्ये त्या कर्जासोबतच भारतावर काही अटी लादलेल्या होत्या. त्या अटी म्हणजेच भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती सर्व जगासाठी खुली करण्यात यावीत. तसेच जे काही खाजगी लोकांवर किंवा उद्योगधंद्यांवर जे काही सरकारमार्फत बंधने हे लादण्यात येत होती ते हटवण्यात यावे. अशा प्रकारचे काही अटी या हटवण्यात याव्यात असं IMF कडून सांगण्यात आलेलं होतं आणि भारतानं त्याचं पालन केलं. आणि हे जे काही धोरण आहे ते यशस्वीपणे मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना करून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर ते भारताचे पंतप्रधान सुद्धा राहिले 2 वेळेस, 2004 ते 2014 या दरम्यान. त्यावेळेस सुद्धा त्यांनी भारतासाठी खूप साऱ्या आर्थिक नीती योग्य प्रकारे केल्या. म्हणून भारत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांच्याविषयी
या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून एवढी सारी इन्फॉर्मेशन आज तुमच्यासाठी मी त्यांच्याविषयी घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच वित्त मंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अरुणिश चावला हे नुकतंच वित्त मंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे अरुणिश चावला आहेत ते वित्त मंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच ज्या इतर नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये त्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. तर एस-एस-बीचे प्रमुख बनले आहेत अमृत मोहन प्रसाद, बी-एस-एफचे प्रमुख बनले आहेत दलजीत सिंग चौधरी, सी-आर-पी-एफचे प्रमुख बनले आहेत अनिश दयाल सिंग, सी-आय-एस-एफचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी, एन-एस-जीचे प्रमुख बी श्रीनिवासन, एस-पी-जीचे प्रमुख आलोक शर्मा, आय-टी-बी-पीचे प्रमुख म्हणून राहुल रसकोत्र यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. एन-डी-आर-एफचे प्रमुख बनले आहेत पियुष आनंद, एन-सी-बी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख बनवण्यात आले आहेत अनुराग गर्ग यांना. त्यासोबतच जे आपले 3 सेनादल आहेत त्यांचे प्रमुख सुद्धा नुकतंच त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनवण्यात आले आहेत अमरप्रीत सिंग यांना. भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच महाराष्ट्राविषयी 2 महत्त्वाच्या नियुक्त्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच पाण्यावर तरंगणारे सोलार प्रोजेक्टचे उद्घाटन कोठे करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मध्य प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच पाण्यावर तरंगणारं एक सोलर प्रोजेक्ट आहे. त्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर या सोलार प्रोजेक्टचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ओंकारेश्वर सोलार प्रोजेक्ट असं नाव आहे, जे की मध्य प्रदेशमधील खंडवा या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. हा जो काही सोलार प्रोजेक्ट आहे ते उभारण्यामागचा उद्देश काय आहे? तर कार्बन उत्सर्जन कमी करणे, तसेच जे भारताचं 2070 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जनाचं जे काही लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे ते साध्य करण्यामध्ये योगदान देणे, यामागचा हा प्रोजेक्ट उभारण्यामागचा उद्देश आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाल. मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. त्यासोबतच 2 एक्स्ट्रा पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत मध्य प्रदेश या राज्याविषयी. तर या ठिकाणी प्रसिद्ध असं पेंच राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे जे काही राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं जे काही क्षेत्र आहे ते महाराष्ट्रामध्ये काही आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेला आहे आणि हा पॉईंट आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, म्हणून हा पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच याच मध्य प्रदेश या राज्यामध्ये इंदोर नावाचं एक शहर आहे, ते भारतामधील सर्वात स्वच्छ शहर आहे. हे सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, लखनौ या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर नुकतंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लखनौ या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे. हे लखनौ शहर कुठं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि या पुतळ्याची उंची लक्षात ठेवायची 11 फूट आहे आणि अटल बिहारी वाजपेयींचं 100वी जयंती वर्ष मित्रांनो यावर्षी भारत सरकारकडून साजरा केला जात आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच जे अटल बिहारी वाजपेयी आहे त्यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. यांचा जन्म झाला होता 25 जानेवारी 1924 ला मध्य प्रदेशमधील ग्वालियर या ठिकाणी. ते भारताचे माजी पंतप्रधान राहिलेले आहेत आणि भारताचे ते 3 वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत. तसेच सर्वात कमी कालावधीसाठी ते भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत. अवघ्या 13 दिवस ते भारताचे पंतप्रधान होते 1996 या वर्षामध्ये. त्यावेळेस काय झालेलं होतं की त्यांचं जे काही सरकार आहे त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित करण्यात आलेलं होतं आणि सरकार अल्पमतामध्ये आल्यामुळे त्यांची सरकार त्यावेळेस गेलेली होती. तर हे पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि 2015 ला
अटल बिहारी वाजपेयी यांना भारत सरकारकडून सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि यांच्याच कार्यकाळामध्ये पोखरण-2 अणुचाचणी 1998 ला घेण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि ही अत्यंत महत्त्वाची अशी अणुचाचणी होती. त्याद्वारेच भारत हे आण्विकदृष्ट्या सक्षम झालेला आहे. तर हे पॉइंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर पुतळे आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये उभारण्यात आलेले ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हैदराबाद या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. त्याची उंची लक्षात ठेवायची आहे 125 फूट. स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे, जे की लातूर या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. 70 फुटाचा आहे फक्त तो. आणि हा पॉइंट स्टार करून ठेवायचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ते पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, जे की हैदराबादमध्ये उभं करण्यात आलेला आहे. संत रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे, ज्याची उंची 216 फूट आहे. त्यानंतर आहे बेंगलोर या ठिकाणी उभं करण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, जे की कॅम्पागौडा यांचा पुतळा आहे 108 फुटाचा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे की गुजरात मधील केवडिया या ठिकाणी आहे, 182 मीटरची हे स्टॅच्यू आहे. आणि हे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे मित्रांनो, जे की जगामधील सर्वात उंच पुतळा आहे. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. ते पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ॲपचे लॉन्च केले आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, संरक्षण मंत्रालयाकडून हे राष्ट्रपर्व नावाचं वेबसाईट आणि ॲप्लिकेशनचं लॉन्चिंग झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती पाहणार आहोत. हे राष्ट्रपर्व एक वेबसाईट आहे, तसेच ॲप्लिकेशन आहे. त्याचं नुकतंच लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आणि ह्याचं लॉन्च कधी करण्यात आलेलं आहे तर 25 डिसेंबरला या ॲपचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याच दिवशी मित्रांनो अटल बिहारी यांची जयंती असते आणि त्यालाच गुड गव्हर्नन्स डे किंवा सुशासन दिवस म्हणून सुद्धा भारतामध्ये साजरा करण्यात येत असतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे त्याचा उद्देश काय आहे तर संरक्षण मंत्रालयाद्वारे जे काही कार्यक्रम घेतले जातात त्याची माहिती या ॲपद्वारे दिली जाणार आहे. जसं की प्रजासत्ताक दिन असेल, बीटिंग रिट्रीट जे असतं सैन्याचं, यासारख्या कार्यक्रमाचे तिकीट सुद्धा त्या ठिकाणी खरेदी केली जाऊ शकणार आहेत नागरिकांसाठी, किंवा नागरिक त्या ठिकाणी तिकीट हे खरेदी करू शकणार आहे. आणि सध्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंग आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच बिहार राज्याचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत. आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, आरिफ मोहम्मद खान हे बिहार राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे आरिफ मोहम्मद खान आहेत हे अगोदर आता सध्या बिहार राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत आणि या अगोदर ते केरळ या राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत. त्यासोबतच जे इतर राज्यांचे नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. जसं महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनले आहेत CP राधाकृष्णन, मणिपूर राज्याचे नवीन राज्यपाल अजय कुमार भल्ला, केरळ राज्याचे नवीन राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, ओडिशाचे नवीन राज्यपाल हरिभाऊ कंबमती आणि मिझोरम राज्याचे नवीन राज्यपाल VK सिंग यांना बनवण्यात आलेला आहे. आणि राज्यपालांची नियुक्ती कलम 153 नुसार राष्ट्रपतींकडून केली जात असते. हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित ICC टेस्ट क्रिकेट ऑलराऊंडर क्रमवारीत पहिला क्रमांक कोणत्या भारतीय खेळाडूला देण्यात आला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रवींद्र जडेजाला नुकतंच जे ICC टेस्ट क्रिकेट रँकिंग आलेली आहे ऑलराऊंडर खेळाडूंची, त्यामध्ये ते जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरलेला आहे. तर एवढं आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर कालचा पहिला प्रश्न होता की नुकतेच श्याम बेनेगल यांचे निधन झाले, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, चित्रपट निर्माते होते हे श्याम बेनेगल यांचं निधन झालेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच अमेरिकेने कोणत्या पक्षाला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बॉल्ड ईगल हा जो काही पक्षी आहे त्या पक्षाला अमेरिकेने त्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता नुकतेच कोणाला इंडोनेशियाचा 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, बैजू पाटील. त्यानंतरचा प्रश्न होता उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत. आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर
बी. न्यायमूर्ती नरेंद्र जी हे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. 25 डिसेंबरला. अटल बिहारी वाजपेयी यांची जी जयंती असते त्या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच स्पेडेक्स मिशन लॉन्च करण्याची घोषणा कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. भारताच्या इस्रोकडून या मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, ICC अंडर-19 महिला विश्वकप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. मलेशिया या ठिकाणी या विश्वकपचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारतातील पहिला डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए. पुणे या ठिकाणी हे भारतातलं पहिलं डिजिटल संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आणि याचं उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलमध्ये कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसत आहे की ते किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहेत आणि याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये हमखास होणार आहे, 100% होणार आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी या प्रश्नांचं उत्तर देत नाहीत, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतात, तेच आपण तुमच्यासाठी होमवर्क क्वेश्चन म्हणून देत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या होमवर्क क्वेश्चनचं उत्तर देण्याचा प्रयत्न हे करायचा आहे. चला मग, ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर सांगणार आहोत आणि याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. राम शिंदे हे नुकतंच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे किंवा त्यांची निवड ही झालेली आहे. त्यानंतरचा आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो प्रश्न असा असणार आहे की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. त्यांनी सर्वांनी उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपण लेक्चरच्या मोफत नोट्स टाकत असतो. तसेच फ्रीमध्ये स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांसाठी देत असतो. तसंच आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाचं. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वपूर्ण कंटेंट टाकत असतो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. ते सुद्धा तुम्ही फॉलो करायचं आहे. ते तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.